सप्तरंग इयत्ता 5वी. पाठ 4. कोकण भूमी. माझ्या कोकण भूमीत आंब्या नारळ सुपारीची झाडे, माझ्या कोकण भूमीत लाल लाल माती अष्टगंध, स्पर्श होतो तिचा भाळी, मन काया होती धुंद. बघा इथे आपल्याला एक कविता दिलेली आहे छानशी, तिचं नाव आहे कोकण भूमी. तुम्हाला पाठीमागच्या चित्रामध्ये कोकणची छानसं चित्र दिसत आहे. हिरवगार झाडी, बोट आणि पाणीच पाणी. बघा, माझ्या कोकण भूमीत आंब्या नारळ सुपारीची झाडे. कवी काय म्हणत आहेत की माझ्या कोकण भूमीत कशाची झाडे आहेत? आंब्याची, नारळाची आणि सुपारीची झाडे आहेत. माझ्या कोकण भूमीत लाल माती अष्टगंध, म्हणजे माझ्या कोकण भूमीत कोणती माती आहे? तर आपल्या महाराष्ट्रात जशी काळी माती असते, तर तिथे लाल माती आहे. तिथलच्या मातीचा रंग लाल आहे. तुम्ही बघितली आहे का लाल माती? खूप छान दिसती ना, खेळायला पण मज्जा येते. स्पर्श होतो तिचा भाळी, मन काया होती धुंद. कोणाचा स्पर्श भाळी होतो? तर लाल मातीचा स्पर्श भाळी होतो. भाळी मीन्स फेअर. मन काया होती धुंद. बघा पुढे. माझ्या कोकण भूमीत झाडा फणस लगटले, जणू आईच्या कुशीत गोल पिल्लू बागडले. माझ्या कोकण भूमीत घरे कौलारू पिटुकली, पाय वाट अंगण, नभी इंद्रसभा लाजली. बघा, माझ्या कोकण भूमीत झाड फणस लगटले, म्हणजे माझ्या कोकण भूमीत जे झाडे आहेत, त्याला जसे फणस लगडलेले आहेत, जसे लागलेले आहेत, कसे लागलेले आहेत? जणू आईच्या कुशीत गोड पिल्लू बागडले, म्हणजे आईच्या कुशीत, आईच्या मांडीवर जसे त्याचे लेकरू, त्याचे पिल्लू बागडते, तसे त्या झाडाला फणस लखटलेले आहेत. माझ्या कोकण भूमीत घरे कौलारू पिटुकुली, पाय वाट अंगण, नभी इंद्रसभा लाजली. म्हणजे माझ्या कोकण भूमीतली घरे कशी आहेत? कौलारू, म्हणजे तुम्ही ते घरे बघितले आहेत का, ज्याला इकडून आणि तिकडून असे त्रिकोणी वाट असते, जेणेकरून त्याच्यावर जर पाऊस पडला तर पटकन पाणी वरून खाली उतरायला पाहिजे. म्हणजे तशी झाडे कोकण भूमीत आहेत. माझ्या कोकण भूमीत पक्षी नाद गात गाणी, सागराच्या किनाऱ्यावर शंख शिंपले किती मोती. माझ्या कोकण भूमीत आभाळ आलं खाली, द्रष्ट जाई जीभवर, निळं सफेद ग पाणी. म्हणजे माझ्या कोकण भूमीत काय आहे? पक्षी नाद गाणी गातात. तिथेच खूप पक्षी आहे. झाडं आहेत तर पक्षी असणार, आणि पक्षी त्यांची चहचहाटने गाणे गात आहेत. सगळ्या पक्ष्यांच्या गाण्याचा आवाज वेगळे गाणं जी गात आहे त्याचा नाद होत आहे. सागराच्या किनाऱ्यावर शंख शिंपले किती मोती. तर सागर किनारा आहे तर तिथे शंख असतात, शिंपले असतात, आणि त्या शंख शिंपल्यांमध्ये मोतीही असतात. माझ्या कोकण भूमीत आभाळ आलं खाली, द्रष्ट जाई जीथवर, निळं सफेद ग पाणी. बघा इथे आपल्याला कवी सांगत आहेत की सागराच्या किनाऱ्यावर, म्हणजे जेव्हा तिथं सागर दिसतो तिथं आकाश दिसते निळं, म्हणजे की जसं काही आकाशही खाली आलेलं आहे, आणि त्याचा रंग कसा सांगितला आहे? पाण्याचा सफेद आणि आकाशाचं निळं, म्हणजे निळं सफेद ग पाणी. इथे आपली कविता संपली आहे, आणि यातील प्रश्नोत्तर बघूया. या अभ्यास करूयामध्ये कोकण भूमीत कुठली झाडे आहेत? तर पहिल्या स्टांजामध्ये आपल्याला आहे कोकण भूमीत आंबा, नारळ व सुपारीची झाडे आहेत. ख. भाळी कोणाचा स्पर्श होतो? भाळी लाल मातीचा स्पर्श होतो. गो क्वेश्चन. कोकण भूमीतील घरे कशी आहेत? कोकण भूमीतील घरे कौलारू आहेत. समुद्राचं पाणी कसं आहे? समुद्राचं पाणी निळं सफेद आहे.
प्रश्न दुसरा, खालील ओळीचा अर्थ शब्दात लिहा. माझ्या कोकण भूमीत झाडा फणस लगटले, जणू आईच्या कुशीत गोड पिल्लू बागडले. आपल्याला 4 ओळी दिलेल्या आहेत, त्याचं आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे स्वतःच्या शब्दात त्या ओळीचा अर्थ. तर माझ्या कोकण भूमीत झाडाला फणस लगटलेले आहेत, त्यांना पाहता असे वाटते जणू छोटं बाळ आईच्या कुशीत बागडत आहे. समानार्थी शब्द लिहा. भूमीला धरती, माती मृदा, भाळ कपाळ, पिटुकुली छोटे. आपल्या इथं लिहा आहे, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. मेक सेंटेन्सेस म्हणजे आपल्याला इथं काही शब्द दिलेले आहेत, त्याचं आपल्याला स्वतःच्या भाषेत त्याचं वाक्य तयार करायचं आहे. स्पर्श, आईचा स्पर्श मुलांना आवडतो. इथं मी असं वाक्य तयार केले, तुम्ही काहीही वाक्य तयार करू शकता. कौलारू, माझे गावचे घर कौलारू आहे. पाणी, पाणी भरपूर प्यायले पाहिजे. पाणी समुद्राचं खारं असतं किंवा पाणी नदीचं गोड असतं. असं वेगवेगळ्या पाणीपासून आपल्याला कितीतरी वाक्य तयार करता येतात. भूमी, मला माझ्या भारतात भूमीचा अभिमान आहे. मला माझ्या भारत भूमीचा अभिमान आहे. गाणं, मीनलला गाणं गायला आवडतो. आता बघा, माझ्या गावाबद्दलचे वर्णन 5 ओळीत कथन करावे. आता तुम्ही हे प्रश्नाचं उत्तर मला कॉमेंटमध्ये सांगा.